अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कंपनीची पोलिसांकडून चौकशी. डिझाईन बॉक्स विरोधात 5 मिनिटं चौकशी केल्याची माहिती. अरोरांच्या कार्यालयावर कोणतीही कारवाई केली नसल्याची पोलिसांची माहिती. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार. 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार. 15 तारखेला मतदाना दिवशी मतदान केंद्राबाहेर असणार भगवा गार्ड. मतचोरी होऊ नये म्हणून ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग. मतचोरी, दुबार मतदान, बोगस मतदान रोखण्यासाठी 2000 पदाधिकारी नेमणार. जाहीर प्रचाराची वेळ संपली, मात्र उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा. निवडणूक आयोगाचा निर्णय. प्रश्न विचारला असता राज्य निवडणूक आयुक्त भांबावले. वाघमारेंची ततपप हा जुना नियम असल्याचा दावा. पुढील 2 रात्री डोळ्यात तेल घालून जागे रहा. कुणी पैसे वाटत असल्यास कानपटात लावा. शाखा भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचं विधान. तर गेल्या 4 वर्षांपासून मुंबईची लूट, आता त्यांची शेवटची वेळ सुरू. ठाकरेंचं टीकास्त्र. राज्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांना माझा विरोध नाही, पण अदानींच्या मोनोपॉलीला माझा आक्षेप. राज ठाकरेंची टीका. कोणतंही पोर्ट अदानींनी उभं केलं नसल्याचं विधान. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. पुण्यात मोफत मेट्रो बस प्रवास घोषणेवरून फडणवीसांचा अजितदादांवर निशाणा. तर बाजीरावासारखं मनगटात ताकद करून दाखवणार अजित पवारांचा पलटवार. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो. देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत रॅलीत सहभागी. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहायचं की नाही हे ठरवावं लागेल. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा लुंगीचा पेहराव. रस्तम मलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा निशाणा. तर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये. रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर. कदाचित या शेवटच्या निवडणुका असतील अशी पोलीस विभागात दबक्या आवाजात चर्चा सुरू. पुढारी न्यूजशी बोलताना प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा. महापालिका निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, आंबेडकरांचं वक्तव्य. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सेलिब्रिटींसोबत प्रचार. चंद्रपुरात गौतमी पाटीलच्या रोड शोचं आयोजन. तर लातूरमध्ये सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर प्रचार रॅलीत सहभागी. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेत राडा. अंबरनाथ पालिकेबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. अमरावतीत भाजप युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने सामने. आधी कुणाची रॅली निघणार यावरून वाद. दोन्ही पक्षाने एकाच वेळी रॅली काढल्याने घोषणाबाजी. वरळीत ठाकरे सेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप. बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचा दावा. अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींनी दाखवला व्हिडिओ. छत्रपती संभाजीनगरात पैसे वाटपावरून आगळावेगळा गोंधळ. पैसे वाटपासाठीची एक यादी सोशल मीडियात व्हायरल. बेगमपुरा भागातल्या तरुणांनी फोटोवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घरच शोधलं. सोलापूरचं ग्रामदैवत असलेला सिद्धरामेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा. सोहळ्याला 900 वर्षांची परंपरा. मंदिरातील संमती कट्ट्यावरती शुभविवाह. इकडे पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या भोगी पूजेनं मकर संक्रांतीची सुरुवात. रुक्मिणी मातेला पंचामृताचा अभिषेक करत हळदी कुंकू सौभाग्यालंकार अर्पण.